तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठं आणि संवेदनशील प्रकरण समोर आलं आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण चांगलं तापल्याचं चित्र दिसत आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी अत्यंत गंभीर आरोप आणि मोठी मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हा साधा राजीनामा नसून हा राजीनामा घेतला गेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांना अटक झाली पाहिजे असं ठोस वक्तव्य रुपाली ठोंबरे यांनी चाकणकराविरुद्ध केलं आहे. तर रुपाली ठोंबरे यांनी सांगितलं की रुपाली चाकणकर यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला नाही तर त्यांना राजीनामा घ्यायला लावण्यात आला आहे. त्यांच्या मते अशोक खरात उर्फ बंधुभावाच्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर शंका निर्माण झाली आहे. ठोंबरे म्हणाल्या की जर एखाद्या व्यक्तीचे कृत्य इतके घाणेरडे आणि गंभीर आहेत ही माहिती झालं होतं तर महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लगेच पोलीस चौकशी का लावली नाही, गुन्हा का दाखल केला नाही. उलट ज्यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला त्यांना नोटिसा पाठवली गेली आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप त्यांनी केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी सांगितलं की शिर्डीमध्ये एक महिला तक्रार देण्यासाठी गेली असताना पोलिसांना फोन करून तक्रार घेऊ नका असा दबाव टाकण्यात आला होता असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते जर त्या महिलेला धीर दिला असता, तपासाला गती दिली असती तर आज सत्य लवकरच समोर आलं असतं, परंतु दबाव दाबण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे हा राजीनामा झाला असं त्यांनी सांगितलं आहे. रुपाली ठोंबरे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखील मानले आहेत. त्या म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातील महिलांना विश्वास टिकवून दिला. महिलांना वाटायला लागलं की सरकार त्यांच्या बाजूने उभं आहे. रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यांच्या मते हा खूप मोठा रॉकेट असू शकतो आणि त्यांचा तपास शेवटपर्यंत झाला पाहिजे, कारण या प्रकरणात मोठे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि इतर लोक सामील असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ठोंबरे म्हणाल्या की या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पैसे सापडले असल्याची माहिती समोर येत आहे. इतका पैसा कुठून आला, कशातून आला याचा तपास झाला पाहिजे. त्यांच्या मते महिला आयोगाच्या पदावर गैरवापर करून काही चुकीच्या गोष्टी झाल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये काही नेत्यांनी अनामिका कापल्याची दिसते. रुपाली ठोंबरे म्हणाल्या की हे फोटो पाहून आम्हाला धक्का बसला. कोण त्या ठिकाणी गेले होते, काय घडलं होतं ते सर्व तपासून समोर आलं पाहिजे. कोणीही असो, नेता असो किंवा सामान्य माणूस, तपास झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. ठोंबरे यांनी स्पष्ट सांगितले की या प्रकरणात ज्या लोकांचे फोटो आहेत त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. मंत्री, आमदार, खासदार किंवा कोणताही नेता असो, तपास समान पद्धतीने झाला पाहिजे. त्यांच्या मते तपास पूर्ण झाला तरच सत्य बाहेर येईल. रुपाली ठोंबरे म्हणाल्या की महिला आयोगाचं काम म्हणजे पीडित महिलेला आधार देणं. FIR होत नसेल तर तो करून घेणं, तपासावर लक्ष ठेवणं हे त्यांचं काम आहे. परंतु या प्रकरणात उलट घडलेलं दिसत नाही असा त्यांचा आरोप आहे. रुपाली ठोंबरे यांनी सांगितलं की अशा आरोपामध्ये अडकलेल्या व्यक्तीला पक्षात ठेवणं योग्य नाही. त्यांच्या मते यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे आणि म्हणूनच रुपाली चाकणकर यांना पक्षातून देखील काढलं पाहिजे. ठोंबरे म्हणाल्या की महिलांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. जर महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या व्यक्तीवरच असे आरोप होत असतील तर सामान्य महिलांचा विश्वास कसा राहील. म्हणून पक्ष आणि सरकारने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. रुपाली ठोंबरे यांनी सांगितलं की सुनेत्रा पवार यांनी आता यावर निर्णय घ्यावा. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर भूमिका घ्यावी, अशा प्रकरणात कोणालाही वाचवू नये. तर रुपाली ठोंबरे यांनी शेवटी सांगितलं की या प्रकरणाचा तपास शेवटपर्यंत झाला पाहिजे. या प्रकरणात दोषी कोणीही असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळाला पाहिजे. तर म्हणजेच मित्रांनो, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वाद आणखी वाढला आहे. रुपाली ठोंबरे यांनी अटक, चौकशी आणि पक्षातून काढण्याची स्पष्ट मागणी केली आहे. आता पुढे तपास काय वळण घेतो, सरकार काय निर्णय घेते आणि या प्रकरणातून काय सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, रुपाली चाकणकर यांच्यावर अटक झाली पाहिजे का, याआधी पूर्ण तपास झाला पाहिजे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा आणि मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.